तर मित्रांनो, दिवसाचा आमचा सेकंड पॉईंट आहे पुणे ओकेयामा गार्डन. तर दुपारी खूप फिरून मग त्रास झाला होता, त्याच्यामुळे आम्ही थोडा रेस्ट केला. तर आता आम्ही आलो आहे ओकायामाच्या इथे. ह्याला बोलतात बांबूचं रान. ह्याला काय बोलतात, गहू की तांदूळ, गहू आहेत. इथे बसण्यासाठी खूप छान सोय केली आहे. पाठीमागचा व्ह्यू बघा काय मस्त आहे. 5 रुपयामध्ये एवढं सारं सुंदर अशा दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. तर व्यर्थ आहे, तुम्ही नक्की या इथे ओकायामा फ्रेंडशिप गार्डन. तर मित्रांनो, आपला थर्ड स्पॉट आहे सारसबाग. सारसबागच्या इथे आलो आहे. तिथे एंट्री वगैरे फ्री नाही, गेट फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर तुम्हाला सारसबाग एक्सप्लोर करून दाखवतो. रात्रीची वेळ आहे, थोडे फुटेज थोडे ब्लर फिकट असू शकतात, पण रात्री कसं दिसतं सारसबाग हे तुम्हाला मी जरूर नक्की दाखवते. त्यासाठी व्हिडिओला पूर्ण लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक ठोकून द्या. तर खराब आहे. सिद्धिविनायकचं मंदिर सारसबागमध्ये. तर चला बघूया.
तर मित्रांनो हा सारस बागपेक्षा ओकेयामा फ्रेंडशिप गार्डन खूप छान आहे. तुम्ही ते विजिट करा, सनसेट तिथं एन्जॉय करा. इथे मला बघण्यासारखं काहीच वाटलं नाही, सगळं हाईप करून ठेवले. फक्त इथं बाहेर स्टॉल चांगले आहेत, खाण्याला तुम्हाला चांगली सुविधा आहे, चांगलं खायला भेटेल. आणि इथे आतमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, इतकंच आहे. पण ओकेयामामध्ये 5 रुपयामध्ये तुमची एंट्री फी घेतात. पण तिथे फाउंटन आणि निसर्गाच्यामध्ये मस्त प्लेस आहे, पूर्ण शांतता प्लेस आहे. इथे बघा DJ वाजतोय, पूर्ण किल्ला कालाव पूर्ण असं डोकं उठायला लागतं इकडे. पण त्यापेक्षा जर तुम्ही ओकेयामा फ्रेंडशिप गार्डनला जा आणि तुम्हाला तिथं पीसफुल मिळेल, हे माझ्याकडून एक तुम्ही टिप. तर हा डे 1 इथं संपवतो. आता डे 2 मी पुढच्या दिवशी मी काय काय एक्सप्लोर करणार ते तुम्हाला सांगेनच. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि एंडपर्यंत बघा.